Hello friends, welcome to our channel Shubharam Vlogs, Puja Articles and much more. मी रुपाली, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत सगळे सुगंधामध्ये काय प्रोडक्ट्स आहेत ते बघणार आहोत आपण परत एकदा. त्याच्यामध्ये काही न्यू ॲडिशन्स आहेत तर आपण बघूया. तर हे मी लास्ट टाइम दाखवलेलं महाकाल अगरबत्ती, ह्याचा खूप चांगलं ऑर्डर आले आहेत आणि खूप चांगले फीडबॅक पण आलेत. एकदम छान सुगंध आहे. या सगळ्याही अगरबत्ती एकदम उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. तर ही बघू शकता तुम्ही, महाकाल इन्सेन्स स्टिक्स अजंता ब्रँडची आहे. खूप छान असा सुगंध आहे त्याला. म्हणजे ह्याचं खासियत म्हणजे काय आहे, लावल्यानंतर म्हणजे अगरबत्ती संपल्यानंतर पण आपल्या घरात ह्याचा सुगंध बराच काळ दरवळत राहतो. तर महाकाल आहे. अजून एक वक्रतुंड अगरबत्ती आहे, ही पण सुरेख आहे. ज्यांनी घेतले त्यांनी याचा फीडबॅक प्लीज द्या. तर आणि दिलेला पण आहे आणि काहींनी द्यायचा आहे. तर खूप सुंदर अशी अगरबत्ती आहे. वक्रतुंड इन्सेन्स स्टिक्स महाकाल आहे एक, आणि ही दोघांपेक्षा थोडी प्रीमियम अगरबत्ती आहे मंगलमूर्ती. आणि या सगळ्या म्हणजे त्याचा एकदम विशिष्ट फ्रेग्रन्स आहे. म्हणजे कधी आपण असा अनुभव केला नसेल असा फ्रेग्रन्स आहे. आपण नॉर्मली कसं फ्रूट फ्लेवर वगैरे अशा जास्मिन फ्लावर्सचे फ्लेवर अशा अगरबत्त्या वापरतो, केवडा मोगरा, पण या एकदम हटके आहेत, थोड्या वेगळ्या आहेत. तर तुम्ही नक्की सगळ्यांनी एक एक पॅकेट तरी ट्राय करून बघा. मंगलमूर्ती अगरबत्ती, वक्रतुंड आणि महाकाल, खूप छान अशा अगरबत्त्या आहेत, नक्की ट्राय करून बघा. नेक्स्ट आहे आपलं अजंताचं स्वामी हिना स्प्रे आहे, टेम्पल स्प्रे. हा पण एकदम म्हणजे खूप छान आहे. ह्याचा अष्टगंध आणि हिना, स्वामींचा आवडता हिना परफ्यूम आहे, हिना फ्लेवर आहे स्वामींचा आवडता. तो सुगंध मस्त आहे एकदम. म्हणजे आपण घरात कसं रूम फ्रेशनर वापरतो तसं हे मंदिरासाठी आहे. ह्या पण खूप ताईंनी घेतला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा अजंताचा स्वामी हिना टेम्पल स्प्रे. नंतर आपल्याकडे धूप आहे. 2 प्रकारचे धूप असतात, स्वामी कृपा आणि गणेश कृपा. त्यातला स्वामी कृपा स्टॉकआउट आहे, त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला, तर स्टॉकआउट झालेले आहे. आता पुन्हा ऑर्डर करू. आता गणेश कृपा सध्या आहे आपल्याकडे, त्याचा पण एकदम डिवाईन फ्रेग्रन्स आहे. आणि शिवमचा बखूर धूप आहे आपल्याकडे, उत्तम क्वालिटी आहे. हे धूप स्टिक आहेत, गणेश कृपा धूप स्टिक्स आहेत. आणि शिवमचं बखूर हे धूप कोन आहेत, हे पण छान आहेत, मस्त आहेत. अशा पॅकिंगमध्ये येतात, बघू शकता, छान आहेत. आणि माइल्ड फ्रेग्रन्स आहेत. डोकेदुखी, डोळे झोमणं हा प्रकार काही होत नाही याच्यानी. परत निधीवनचा मिल्की रोज आहे, हा पण धूपकोनच आहे. छान क्वालिटी आणि माइल्ड फ्रेग्रन्सेस, म्हणजे याचा काही त्रास तुम्हाला होणार नाही. त्याचबरोबर आपल्याकडे 6 in 1 धूप कप पण आहेत, ज्याच्यामध्ये एकाच पॅकेटमध्ये तुम्हाला 6 फ्लेवर्स मिळतात. तर त्याच्यामध्ये आहे मोगरा, रोज, लोबान, सँडल, गुगल आणि हवन. त्या एकाच पॅकेटमध्ये तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. आणि हे पण याचा छान धूर होतो, पण त्याचा त्रास नाही होत, डोळे वगैरे झोंबत नाही, आणि छान सुगंध पण येतो. आणि अगदी कमी किमतीत आहे हे, तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. नेक्स्ट आहे आपल्याकडे नवीन ॲडिशन म्हणजे कापूर आहे, भीमसेनी कापूर 100 ग्रॅम्समध्ये. मस्त आहे. उघडल्या असा पूर्ण घरात त्याचा सुगंध दरवळतो, बघू शकता तुम्ही. एकदम प्युअर कापूर आहे. ज्यांना कोणाला हवं असेल काही यातलं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. पण ज्यांना घ्यायचं असेल त्यांनीच मेसेज करा. काही जणं फक्त रेट्सच विचारतात, पण ऑर्डरचं वगैरे काही नसतं, द्यायची पण नसते, पण तरीही रेट्स विचारतात. तर तसं प्लीज करू नका. आम्ही पण तेवढा टाईम देतो एका कस्टमरला रेट्स सांगण्यात वगैरे. दुसरं आहे आपल्याकडे चंदन टिक्का आहे, त्याच्यामध्ये गुलाबजल आणि केसरयुक्त हा चंदन टिक्का आहे. वेट म्हणजे रेडी टू अप्लाय वेट चंदन टिक्का आहे. तर हा पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आपल्याकडे केशर अष्टगंध आहे, हे तुम्ही ऑर्डर करू शकता. हे पण छान क्वालिटीचं आहे. 40 रुपीजला येतं. हे पावडर आहे अष्टगंधाची, केशर अष्टगंध. आणि हे होतं ते टिक्का आहे, चंदन म्हणजे रेडी टू अप्लाय वेट आहे, ओला टिक्का आहे, डायरेक्ट लावायचा.
गुलाबजल आणि केसरयुक्त आहे. ठीक आहे. मग आपल्याकडे गुलाब पाणी मिळतं 15 रुपये, गंगाजल मिळतं तेही 15 रुपये, गोमूत्र मिळतं 10 रुपयाला आहे त्याचं पॅकेट, तेही आपल्याकडे आहे, तर तुम्ही मागू शकता. आता सगळे सण येत आहेत, गणपती येत आहेत, गोकुळाष्टमी येते, तर या सगळ्या गोष्टी लागतात, तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. अत्तर आहे आपल्याकडे, मोगऱ्याचं अत्तर आहे, छान क्वालिटीचं आहे. तुम्ही हे स्वतः पर्सनली पण वापरू शकता, देवांसाठी पण वापरू शकता. घेऊन बघा, खूप छान आहे, तुम्हाला छान याचा अनुभव येईल. छान आहे हा अत्तर. आणि रोज अत्तर, रोज आणि मोगरा हे 2 अत्तर आहेत आपल्याकडे. तर रोजचं 75 रुपीजचं आहे आणि मोगऱ्याचं 50 रुपीजचं आहे. हे असे 2 अत्तर आहेत. मग आहे आपल्याकडे नवीन आलं आहे हळदीचं कुंकू आलं आहे 50 ग्रॅम्सचं पॅकेट, आणि हे तुम्ही मागू शकता. 50 ग्रॅम्सचं पॅकेट आहे, म्हणजे तुम्ही ऑर्डर करून बघा. छान असं, म्हणजे एकदम चिकट वगैरे नाही आहे, अशी एकदम छान पावडर आहे, सॉफ्ट. तुम्ही ऑर्डर करून बघा. हे इकडचं नाही आहे, तामिळनाडूचं आहे, तर नक्की तुम्ही एकदा अनुभव करून बघायचा. छोटं पॅकेट्स आणलेत मी. ठीक आहे, तर हे एक ऑर्डर करून बघा. तर हे झालं फ्रेग्रन्सेस. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे देवांच्या मूर्त्या आणि सिंहासन आणले आहेत 2 प्रकारचे, आणि प्लस स्वामींसाठी गादी लोड असतं ते पण मी आणले. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग बघूया. तर जसं मी म्हटलं, मी तुम्हाला सिंहासन दाखवणार आहे. मी 2 टाईपमध्ये सिंहासन आणले आहेत. हे डबल मोरचं सिंहासन आहे, मीनाकारी काम आहे, उत्कृष्ट क्वालिटी आहे ह्याची. तुम्ही बघू शकता, सोफासारखं लुक दिलं आहे त्याला. हे पाय बघू शकता, हे बघा, मागून बघा, छान असं काम केलेलं आहे. हे बघा, साईडनी बघा. ह्याची साईज मी सांगते तुम्हाला. मी म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट आणले नाही आहेत, सुटसुटीतच आणले आहेत. हे बघा, ह्याची साईज आहे 5.8 टोटल, आणि मध्ये मूर्ती बसवण्यासाठी ही साईज आहे 4.6. तुम्ही बघू शकता, 4.6 इंचेस, म्हणजे एवढी मूर्ती तुम्ही ठेवू शकता. मी दाखवते तुम्हाला ठेवून. आता स्वामींची मूर्ती बघा तुम्ही अशी ठेवलीत तर ती अशी दिसेल. ही छोटी मूर्ती आहे, 2-2.5 इंचाची मूर्ती ही बघा. तुम्ही बघू शकता, ही छोटीशी मूर्ती बघा कशी दिसते, छान दिसते. किंवा गणपतीची मोठी मूर्ती तुम्हाला मी ठेवून दाखवते. हे बघा, दिसते ना मस्त. आणि ह्याच्यासाठी आपण आसन, लोड आणि आसन पण आहेत, मी तुम्हाला तेही दाखवते. हे बघा, तुम्हाला याचा आवडलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या या आसनाचा. ह्याच्यावर तुम्ही असे छोटं आसन घालू शकता, त्याच्यावर मूर्ती ठेवू शकता. आणि हे बघा, हे लोड आहेत साईडला. पण हे आसन आणि लोड या सिंहासनाबरोबर नाही आहेत, ते वेगळे आहेत. ठीक आहे, मी जस्ट तुम्हाला ठेवून दाखवते, असं तुम्ही बसू शकता. स्वामींना पण बसू शकता बघा. नेक्स्ट आहे हे ऑरेंज कलरचं आसन. खूप सुंदर असं याच्यावर मीनाकारी काम आहे, कलर कॉम्बिनेशन एकदम छान आहे. तुम्ही बघू शकता, खाली प्लास्टिकचे पाय दिलेत त्याला, ऑरेंज कलरमध्ये. आणि बघा, असं मस्त मीनाकारी काम आहे. जेवढं तुम्हाला व्हिडिओत असं दिसत नसेल ना छान, तेवढं प्रत्यक्षात बघायला खूप छान आहे. तुम्ही विश्वास ठेवा. हे बघा, खूप छान अशी क्वालिटी आहे. साईडनी बघा, क्वालिटी 1 नंबर आहे, मस्त क्वालिटी आहे. आणि ह्याची साईज तुम्हाला सांगते मी. ओव्हरऑल 6.8 आहे, आणि बसण्यासाठी जी जागा अवेलेबल आहे ती आहे 5.3. आता आपण आसन ठेवून बघूया त्याच्यावर. हे बघा, लोड आसन ठेवून बघूया. हे थोडं मोठ्या साईजमध्ये. तर हे आसन आहे. आता ह्याच्यावर मी हे लोड आणि गादी ठेवली आहे, तुम्ही बघू शकता. ही मोठ्या साईजमध्ये, मगाशी जी दाखवली होती ती छोटी होती. ही बघा, या साईजची होती, छोटी होती. त्या रेड कलरच्या आसनवरती बरोबर होते. तर ही मोठी आहे, आणि हे लोड वगैरे पण क्वालिटी छान आहे, घट्ट आहेत, असे मऊ वगैरे नाही आहेत, म्हणजे कडक नाही, छान आहेत असे, बरेच टिकतील असे. आणि हे पण सॉफ्ट आहे, मागून असं आहे त्याला कपडा.
तुम्ही ह्याच्यावर पण बसू शकता. हे लोड नाही ठेवले तरी चालेल. हे बघा, छोटी मूर्ती असली ना की लोड ठेवायची, छान दिसतं. तसंच आपण बाप्पांची मूर्ती ठेवून बघूया. बघा, मस्त दिसतंय ना. तर तुम्हाला हे जर सिंहासन आवडलं असेल ऑरेंज कलरचं, तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा. तसंच दुसरं हे रेड कलरचं आहे. हे बघा, हे 2 सिंहासन आहेत. हे बघा, म्हणजे हे जे गादी आणि लोड ठेवले ते वेगळं आहे, सिंहासनासकट नाही आहे. ते तुम्हाला वेगळं परचेस करावं लागेल. तर आपल्याकडे हे लोड आणि गादी आहे, त्याच्यामध्ये पण 5 कलर आहेत, दोन्ही साईजमध्ये. तर ते कलर कोणते आहेत? एक हा येल्लो आहे, रेड आहे, मग हा थोडा फ्लोरोसेंट कलरमध्ये आहे, लेमन कलर, हा पर्पल कलर आहे, ऑरेंज कलर आहे आणि हा डार्क मरून कलर आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये वेगळा दिसतोय, पण हा डार्क मरून कलर आहे. हा बघा, डबल वेल्वेट मरून कसा असतो, डार्क मरून, तसा आहे. हे बघा, इथे कळेल तुम्हाला. डार्क मरून कलर, पर्पल कलर, हा थोडा लेमन कलर आहे फ्लोरेसेंटसारखा, ऑरेंज, रेड आणि येल्लो. 1 2 3 4 5 6 कलर आहेत. 6. हा कलर थोडा वेगळा दिसतोय, पण हा मस्त कलर आहे, एकदम डार्क मरून आहे, छान कलर आहे. तर हे 6 कलर आहेत छोट्या लोड गादीमध्ये. 1 2 3 4 5 6. तो कोणता हवा तो तुम्ही सांगा. तसंच मोठ्या साईजमध्ये पण कलर आहेत, दाखवते. कलर्स मी तुम्हाला समोर धरून दाखवते. हा बघा, असा कलर आहे तो. खाली ठेवला ते ट्यूबलाईटचं उजेडाने वेगळेच दिसत आहेत कलर. हा बघा, असा डार्क मरून कलर आहे मोठ्या साईजमध्ये. हा पर्पल कलर आहे, हा रेड कलर आहे, हा येल्लो कलर आहे आणि हा जो घातला आहे तो ऑरेंज. 1 2 3 4 5 कलर्स आहेत मोठ्यामध्ये, आणि छोट्यामध्ये 6 कलर्स आहेत. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला हे सिंहासन आवडले आहेत त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि हे गादी तकिया म्हणतात त्याला, लोड आणि आसन आहेत किंवा गादी तकिया हे पण आहेत. पण याच्यामध्ये जे कलर्स अवेलेबल असतील ते मिळतील, म्हणजे याच्यात कलर्सची चॉईस नाही आहे. म्हणजे हे मिक्स पॅकेट्स आहेत, त्यामुळे मिक्स कलर आहेत. त्यात कोणाला म्हणजे हेच हवे असतील किंवा हे असं नाही, जो कलर अवेलेबल असेल तो देण्यात येईल. तर आपण आता पुढचं कलेक्शन बघूया. मी तुम्हाला छोटे चौरंग पाट दाखवते, मीनाकारी कामवाले. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेले, त्याचे खूप ऑर्डर झाल्या आणि आत्ता सणानिमित्त आपल्याला ते लागणार, तर मी परत एकदा तुम्हाला दाखवते. चला तर मी बघूया. हे बघा, हे छोटे म्हणजे चौरंग आहेत आणि ह्याला मेटलचे पाय आहेत, त्यामुळे थोडीशी हाईट याची वाढली जाते. याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे, मीनाकारीचं काम आहे. हा 5x5 साईज आहे, बघू शकता तुम्ही. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, म्हणजे स्क्रीनशॉट मला असा पाठवा डिझाईनप्रमाणे. काही लोक असा स्क्रीनशॉट पाठवतात, मग कसं कळणार मला? असा पाठवा. 5x5 साईज आहे याची, आणि साईज वगैरे मी व्हिडिओमध्ये सांगते, तर तुम्ही प्लीज रेट विचारताना 5x5 किंवा हा फोटो असा नीट पाठवा. म्हणजे सगळे काय करतात, असा फोटो पाठवतात आणि सांगतात सगळ्याची रेट सांगा. मग तुम्हाला जो घ्यायचा आहे ना, तुम्ही त्याचीच रेट विचारा. हे बघा, 5x5 हा छोटा चौरंग आहे. तसंच 6x6 आहे बघा, ही मोराची डिझाईन आहे. तर हा हवा असेल तर मला असा स्क्रीनशॉट पाठवा मोराच्या डिझाईनचा, म्हणजे समजायला इझी पडतं. हा 6x6 आणि मीनाकारी काम बघा याच्यावरचं अतिशय उत्तम आहे. बघा सगळ्या साईडनी बघा कसं आहे, मस्त आहे. तर हा झाला 6x6 मोराचा. 5x5 हा असा आहे. आता सगळ्यात मोठी साईज माझ्याकडे मी आणली ती 8x8 आहे, तुम्हाला दाखवते. हा बघा,
सगळ्यात मोठी साईज 8x8ची. तर असा स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही. हे बघा, जड आहे वजनाला, पण याची पण बरीच बुकिंग झालेली आहे. कोणी कोणी 2 पण घेतले आहेत पार्ट. बघू शकता. ज्यांना कोणाला आवडतो त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. हा 8x8चा आहे, सगळ्यात मोठी साईज, म्हणजे माझ्याकडची सगळ्यात मोठी साईज. ह्याच्याहून मोठ्याही येतात, पण मी या 3 साईज ठेवल्या आहेत. मग आहे 6x6ची साईज, मोरची डिझाईन आहे. आणि मग आहे आपली छोटी 5x5. तुम्ही नॉर्मल आपल्या देवघरात पण देव ह्याच्यावर मांडून ठेवू शकता, देवाऱ्यात. मी एक दाखवते तुम्हाला. हे बघा, छोटे असे स्वामी पण राहतात, त्याच्यावर आसन हे करायचं आणि ठेवू शकता मूर्ती. गणपती पण राहतो याच्यात. बघा, छान दिसतात ह्याच्यावरती मूर्त्या. तर कोणाला आवडली असेल हे चौरंग, छोटे चौरंग मीनाकारीवाले, तर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. आता आपण बघूया देवांच्या मूर्तींचं कलेक्शन. मी विठ्ठल रुक्मिणीची ही मूर्ती दाखवली होती आणि त्याबरोबर एक मोठी मूर्ती होती. तर मोठी मूर्ती तर आपली डिस्पॅच झाल्या आहे, त्याचं स्टॉक आऊट आहे. आता ही एक मूर्ती राहिली आहे विठ्ठल रुक्मिणींची, जी अटॅच्ड आहे बेसला. बघू शकता किती छान मूर्ती आहे. मस्त असा गंध आहे, मळवट भरलेला आहे, छान असं दागिने आहेत रेखीव. इथे पण डिझाईन आहे छान. ज्याला कोणाला ही मूर्ती आवडते त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तशीच ही जशी अटॅच्ड होती तशी ही सेपरेट आहे, तुम्ही बघू शकता. हे सेपरेट आहे. हे पण सुंदर आहे, रेखीव आहे, बघू शकता तुम्ही. ज्यांना कोणाला ही सेपरेट मूर्ती घ्यायची आहे, सेपरेट म्हणजे दोन्ही घ्यायच्या एकत्र, फक्त ह्या अटॅच नाही आहेत. तर हे बघू शकता तुम्ही. हे बघा, सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी आणि हे अटॅच्डवाले. हा एक पीस अवेलेबल आहे जो अटॅच्ड आहे तो, आणि ह्याच्यामध्ये 2 अवेलेबल आहेत, हा आणि अजून एक आहे. तर कोणाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. आता आपण बघूया बाप्पापासून सुरुवात करूया. बाप्पांच्या आपल्याकडे थोड्याच मूर्त्या राहिल्यात आता. तर हे छोटे बाप्पा आहे, बघू शकता तुम्ही. ज्यांना कोणाला ही बाप्पांची मूर्ती आवडली त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. बघू शकता, छान असे छोटेसे बाप्पा आहेत. भरीव मूर्ती आहे पूर्ण. आणि माझ्या सगळ्या मूर्त्या 2 ते 2.5 इंचापर्यंतच्याच आहेत, मोठ्या नाही आहेत. एक मूर्ती मोठी आहे ती मी तुम्हाला दाखवीन, बाकी सगळ्या 2-2.5 इंचापर्यंतच्याच आहेत. तर हिचं स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर. आता हे जे बाप्पा आहेत ते मोठे आहेत साईजमध्ये. हे बघा, हे 3.5 इंचापर्यंत आहेत, 3 इंच 3.4 पर्यंत आहेत. आणि हे खूप छान बाप्पा आहेत, बघू शकता त्यांचं मुकुट. आणि हेवी आहेत. ह्याचे सगळ्याचे वेट मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिले आहेत, 2 व्हिडिओ आधी एक व्हिडिओ केला होता सगळ्यांचे वेट. पण तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला सांगेन वेट करून. हे बघा, त्रिशूळ आहे, ओम आहे, छान रेखीव आहे, मस्त. हे बघा, मागून असे दिसतात. हे बाप्पा खरंच खूप छान आहेत. तर हे झाले बाप्पा. मग आहे लक्ष्मी. ही बघा, छोटीशी लक्ष्मी कमळावर बसली आहे, छान अशी. हे बघा, खालून पूर्ण पॅक आहे, बघू शकता. ज्यांना कोणाला आवडेल त्यांनी व्हॉट्सअप करा, स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. दुसरी आहे कमळातली लक्ष्मी, बघू शकता तुम्ही. छान अशी क्यूट हसरी लक्ष्मी आहे, छोटीशी.
आणि मागून अशी आहे बघा. कोणाला आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला मेसेज करा. आणि नंतर आहे कलशवाली लक्ष्मी. ह्याच्या हातात कलश आहे. ही पण छोटीच आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान कोरीव आहेत हा या मूर्त्या. तुम्हाला ह्याच्यात क्लिअर दिसत नसतील पण छान आहेत. खालून भरीव आहेत पूर्ण. कलशवाली लक्ष्मी. तर अशा आपल्याकडे या 3 लक्ष्मी आहेत. प्लस न्यू ॲडिशनमध्ये तुळजाभवानी आहे, बघू शकता तुम्ही. छान अशी तुळजाभवानी मातेची मूर्ती, एकदम भरीव, हेवी पण आहे बघा. 2 आहेत अशा, म्हणजे मी दाखवायला 2 काढले आहेत बाहेर. खूप सुंदर आहेत. त्या 2 तुळजा मातेच्या मूर्त्या आहेत. बाप्पा आहेत. दत्तगुरूंची मूर्ती आहे, हे बघा छोटी. ह्याची साईज बघूया आपण. 2 इंच आहे. 2 इंच आहे, जास्त मोठ्या नाही आहेत, 2 इंचपर्यंतच्याच आहेत. बघा छान गाय आहे, त्रिशूल आहे, हातात कमंडलू आहे. छान बघा किती कोरीव काम आहे. दत्त आहेत. आता गुरुपौर्णिमा येते तर आपल्याला स्वामींची मूर्ती, दत्ताची मूर्ती लागेलच. त्याबरोबर स्वामींची मूर्ती बघा. डोळे बघा स्वामींचे किती छान आहेत. आणि हसरे स्वामी आहेत बघा. पूर्ण भरीव मूर्ती आहे. ही पण 2 इंचाचीच आहे. हे बघा 2 इंचापेक्षा कमी आहे. ज्यांना कोणाला हवी असेल स्वामींची मूर्ती त्यांनी व्हॉट्सॲपला मेसेज करा. आणि दत्तगुरू पण आहेत. हे बघा दोन्ही तुम्ही घेऊ शकता. तसंच अन्नपूर्णा आहे आपल्याकडे छोट्या साईजमध्ये. 2 इंचच असेल, ती पण कमीच आहे. 2 इंचापेक्षा कमी आहे, 1.5 इंच आहे. तर छोटी अन्नपूर्णा पण आहे आपल्याकडे. हिला तांदळाच्या वाटीत किंवा डिशमध्ये तांदूळ टाकून हळदी कुंकू वाहून मग त्याच्यावर त्यांची स्थापना करायची असते. अन्नपूर्णा माता. आणि माझ्याकडे एक मोठी अन्नपूर्णा आहे. ॲक्च्युली एक औरंगाबादच्या ताई होत्या, त्यांनी आम्हाला ही गणपतीची मूर्ती बुक करायला सांगितली. म्हणजे त्यांच्यासाठी साईडला काढून ठेवायला सांगितली आणि आम्हाला रिक्वेस्ट केली की मला मोठी अन्नपूर्णा पाहिजे या गणपतीच्या हाईटची. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ही मोठी अन्नपूर्णा दुसऱ्या दिवशी अवेलेबल करून त्यांना त्याचे फोटो क्लोजअप करून व्हिडिओज पाठवले. तर त्यांनी काय करावं, त्यांनी आम्हाला ब्लॉक केलं. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सांगायचं ना की आम्हाला नको आहे किंवा ही नाही आवडली, काहीतरी रिप्लाय द्यायचा. तुमच्या रिक्वेस्टवरनं आम्ही दुसऱ्या कस्टमरना सांगितलं की ही सोल्ड आउट आहे मूर्ती गणपतीची. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्यासाठी बाजूला ठेवा, मग आम्ही बाजूला ठेवली. दुसऱ्यांना सांगितलं की गेली. मग त्यांनी आम्हाला स्पेशल रिक्वेस्ट केली व्हॉट्सअपवर की मला याच साईजची अन्नपूर्णा आणून द्या. तर आम्ही आणून दुसऱ्या दिवशी त्यांना व्हॉट्सअप केलं, फोटो व्हिडिओ सगळं पाठवलं. त्यांचं काही उत्तर नाही आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट ब्लॉक केलं. तर असं करू नका. ह्याच्यामध्ये काय मजा येते असं करण्यात आम्हाला काय कळत नाही. तर असो. तर ही एक मोठी अन्नपूर्णा आहे, छान एकदम हेवी आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी अन्नपूर्णा आहे. हातात बघा छान आहे, हे बघा मस्त. ह्याची हाईट बघा. आम्ही त्यांना पूर्ण म्हणजे या गणपतीप्रमाणे ही आणून दिलेली. ह्याची पण 3.5 इंच आहे आणि गणपती पण जवळजवळ सेम आहे. तर कोणाला ही मोठी अन्नपूर्णा हवी असेल तर नक्की व्हॉट्सॲपला मेसेज करा रेटसाठी. खूप सुंदर आहे आणि खूप हेवी आहे या दोन्ही मूर्त्या. ठीक आहे. तर आपल्याकडे दोन्ही अन्नपूर्णा आहे, छोटी आहे आणि मोठी पण आहे. आणि आपल्याकडे बालकृष्ण आहेत बघा. हा सगळ्यात मोठा बालकृष्ण आहे, छान बघू शकता तुम्ही. आता गोकुलाष्टमी येते, त्याच्या पायावर सगळे शुभचिन्ह आहेत, स्वस्तिक आहे हे बघा. आणि गळ्यावर बघा असं छान कोरीवपणा आहे. आणि यांच्या कानात तुम्ही बाली पण घालू शकता. इथे होल दिलेले आहेत आणि खूप सुंदर आहे हा कृष्ण. हात बघा
छान कोरीव पण आहे. पायावर, मागच्या पायावर पण स्वस्तिक आहे. केस मोठा आहे हा आणि खूप हेवी पण आहे. तर ही मोठी मूर्ती आहे. त्याच्यापेक्षा लहान साईजमध्ये आहे ती ही मूर्ती आहे. सेम तशीच आहे पण थोडी छोटी आहे. बघा, स्वस्तिक आहे. तर ही एक मूर्ती आहे आणि नॉर्मल आपली छोटीशी ही बघा, बालकृष्ण छोटेसे, ही 1-1.5 इंचाची आहे. तशा 3 साईजचे बालकृष्ण आहेत आपल्याकडे. आणि शिवलिंग आहे हे बघा, उत्कृष्ट म्हणजे एकदम हेवी आणि छान कोरीवपणा असलेलं शिवलिंग आहे हे, पितळी. हे बघा, भरलेलं आहे पूर्ण. हे असं थोडंफार असतंच, म्हणजे हे तुम्ही म्हणत असाल की इथे होल वगैरे, तसं होल नाही आहे. हे आपण गजलक्ष्मी घेतो ना, त्याच्या खाली पण असं, माझे जे स्वतःचे आहेत ना त्याच्या खाली पण असं थोडंसं स्लाईट असं होलसारखं आहे. पण ते असतं, पूर्ण हे पोकळ नसते ही पिंड. खूप हेवी आहे. ही एक आहे आणि ही एक आहे. सेम आहे दोन्ही, पण पॅकेट काढलं नाही, हे दाखवायचं म्हणून मी प्लास्टिक काढलं आहे. तर अशा होतं आपलं मूर्तींचं कलेक्शन. पुन्हा एकदा दाखवते मी. विठू माऊली सेपरेटवाली, ही अटॅच्ड, मग ही अन्नपूर्णा मोठी, त्याच्याबरोबर ही छोटी, मग हे बाप्पा, हे छोटे बाप्पा, या 3 लक्ष्मी आहेत. या 2 सेम आहेत कलशवाल्या, बघू शकता तुम्ही. स्वामी आहेत, दत्तगुरू आहेत, शंकराची पिंड आहे, तुळजाभवानी आहे आणि बालकृष्ण आहेत. तर ज्यांना कोणाला हे सगळं आवडतं आहे त्यांनी जे पाहिजे ते स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲपला रेटसाठी मेसेज करा. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.